घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका गाव महागाव कडचं साधं सरळ पण प्रतिष्ठित कुटुंब. नामदेव पाटील गावात एक कडक स्वभावाचा शेतकरी. गावपातळीवर लोक त्यांचा सन्मान करतात. आई राधा पाटील शांत स्वभावाची, मुलगी आणि घर दोन्ही सांभाळणारी. आणि त्यांची लाडकी मुलगी अनिता. अनिता शिकलेली, कॉलेजला जाणारी. तिच्या डोळ्यात वेगळीच स्वप्न होती. शहरात शिकताना तिला एक मुलगा भेटला, विकास. तो फारशा घरदाराचा नव्हता, पण गोड बोलणारा, स्वप्न दाखवणारा. सुरुवातीला गुप्त मैत्री, नंतर रोज भेटीगाठी. अखेर प्रेम प्रकरण गंभीर बनलं. एका संध्याकाळी अनिता आईवडिलांसमोर उभी राहिली. अनिता ठाम आवाजात, आई, बाबा, मी माझा निर्णय घेतलाय. मला विकासशीच लग्न करायचंय. नामदेव कडाडले. काय, त्या मुलाशी, ज्याच्याकडे ना जमीन ना धाड व्यवसाय? आमचं नाव गावभर खराब होईल. हे लग्न कधीच होणार नाही. आई राधा मध्ये पडली. हो, मुलीचं भलं बघा, पण आवाज कमी करा. बोलून काढता येईल. पण अनिताच्या डोळ्यांत हट्टीपणा होता. मी ठरवलंय, विकासशिवाय मी कोणाशीही लग्न करणार नाही. जिवंत राहिले तरी नाही. त्या रात्रीच अनिता चोरून मोबाईलवर विकासशी बोलली. तो कधीच तयार होणार नाही. बाबा मला लग्न करू देणार नाहीत. मला वाटतं ते मला जबरदस्ती कुणा दुसऱ्याशी लग्न लावतील. विकासचा आवाज कठोर झाला. जर त्यांनी अडथळा आणलाच तर एकच उपाय आहे. त्यांना कायमचा दूर करायचं. फक्त तेव्हाच आपण दोघं मुक्त होऊ. अनिता हादरली. खून? नाही, असं कसं शक्य आहे? विकास, प्रेमासाठी एवढंही करू शकत नाहीस? आपण एकत्र राहायचं असेल तर हा काटा काढायलाच लागेल. अनिता काही क्षण शांत राहिली. पण मनात वडिलांचा राग, रोजचे ओरड आणि विकासचं वेडं प्रेम. अखेर तिनं मान डोलवली. योजना तयार झाली. विकास रात्रीच्या अंधारात घराजवळ यायचा. शेतामागच्या वाटेनं तो आत घुसणार. शस्त्र, धारदार कुऱ्हाड. अनिता घरातली खिडकी अर्धवट उघडी ठेवणार. गुन्ह्याची तारीख ठरली पौर्णिमेच्या रात्री. त्या रात्री चंद्रप्रकाशामुळे शेतात उजेड होता, पण गाव शांत झोपलेलं. घरात तणाव वाढला होता. नामदेव पुन्हा मुलीवर ओरडले होते. हे शेवटचं सांगतो अनिता. तो मुलगा विसरून जा, नाहीतर माझ्यासमोरून निघून जा. अनिता काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण मनात वेगळीच आग पेटलेली होती. मध्यरात्र झाली. आईवडील अंगणात झोपले होते. अनिताने खिडकी हलक्या आवाजात सरकवली. विकास आत घुसला. हातात कुऱ्हाड. श्वास जोराने चालू होता. अनिताने हळू आवाजात दाखवलं, ते झोपले आहेत. क्षणभर थांबून विकास नामदेवच्या डोक्यावर झडाप घालतो. धाडकन. पहिल्याच वारात रक्ताचा उडका. नामदेवने डोळे उघडले, किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण पुढचा वार थेट मानेला बसला. राधा जागी झाली. ती ओरडली, कोण आहे रे हा? आणि पुढे पळाली. पण विकासाने तिलाही ढकलून दिलं. कुऱ्हाडीचा एक घाव तिच्या खांद्यावर बसला. रक्ताने अंगण भरलं. राधा जमिनीवर कोसळली, पण अजून शुद्धी गमावली नव्हती. अनिता घाबरून मागे सरकली. तिच्या डोळ्यासमोर वडिलांचा निर्जीव देह, आई रक्ताने माखलेली. विकास घाईघाईनं म्हणाला, चल, उशीर झालाय, आपण इथून पळूया. पण अनिता थिजल्यासारखी उभी होती. आई, ती अजून जिवंत आहे. विकास, काही फरक नाही. सकाळी कळेल. आता आपण निघालो नाही तर सगळं फसणार. दोघं मागच्या वाटेनं पळून गेले. सकाळ झाली. गावकऱ्यांना पाटील घरातला थरार दिसला. नामदेवचा मृतदेह अंगणात, डोकं चिरलेलं. बाजूलाच राधा बेशुद्ध, रक्ताने माखलेली. लोक किंचाळले. हे काय झालं? कोणाचा हात असेल यात? राधा पाटीलला रक्ताने माखलेल्या अवस्थेत गावकरी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं, यांच्या अंगावर खोल घाव आहे, पण देवाची कृपा, अजून शुद्धीवर येण्याची शक्यता आहे. गावभर चर्चा सुरू झाली. नामदेव पाटीलसारख्या कडक माणसाचा असा अंत? काहीतरी वैरीपणाचा खेळ असेल. नाही रे, घरातल्या कुणाचा हात असावा. खिडकी उघडी होती म्हणे. दुसऱ्याच दिवशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कदम घटनास्थळी पोहोचले. घराचं निरीक्षण सुरू झालं. अंगणात रक्ताचे डाग. खिडकी उघडी. शेजाऱ्यांनी ऐकलेल्या किंकाळ्या. निरीक्षक कदम म्हणाले, हा कुणा बाहेरच्याचा हल्ला वाटत नाही. घरातल्या व्यक्तीच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. 2 दिवसांनी राधा शुद्धीवर आली. तिचा आवाज थरथरत होता. माझ्या डोळ्यासमोर सगळं झालं. कुऱ्हाड घेऊन एक मुलगा आला, त्याच्यासोबत माझीच मुलगी होती. पोलीस हादरले. काय, तुमची मुलगी? राधा डोळ्यात पाणी आणत म्हणाली, हो. तिनं खिडकी उघडी ठेवली. त्या मुलासोबत मिळून माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. अनिताचा शोध सुरू झाला. ती आणि विकास दोघंही गायब होते. गावकऱ्यांनी सांगितलं, काल रात्रीच कुणीतरी मागच्या वाटेनं पळताना दिसलं होतं. मोबाईल लोकेशन तपासलं गेलं. विकासच्या फोनचं लोकेशन शहरात दाखवत होतं. पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.
एका लॉजमध्ये दोघं थांबले होते. दारावर पोलिसांचा धाडकन आवाज आला. पोलीस, दार उघडा. विकास पळण्याचा प्रयत्न करत होता, पण बाहेर सापळा लावलेला होता. दोघांना ताब्यात घेण्यात आलं. ठाण्यात चौकशीदरम्यान अनिता रडू लागली. मी हे सगळं करायचं नव्हतं, पण बाबा मला कधीच मान्य करणार नव्हते. विकासने सांगितलं की दुसरा पर्याय नाही. निरीक्षक कदम कठोर आवाजात म्हणाले, प्रेमासाठी आईवडिलांचा जीव घ्यायचा, हे प्रेम नव्हे, हा गुन्हा आहे. विकास मात्र सुरुवातीला नकार देत होता. मी काही केलं नाही, सगळं अनिताने केलं. पण घटनास्थळावरचे पुरावे, रक्ताने माखलेले त्याचे कपडे आणि राधाचा थेट साक्ष, यामुळे विकासचं खोटं उघड झालं. तपासात शेवटी विकासने कबूल केलं, हो, मीच मारलं. पण प्रेमाशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. तिचे बाबा आमचं आयुष्य उद्ध्वस्त करत होते. अनिता डोळे पुसत म्हणाली, मी फक्त खिडकी उघडी ठेवली होती, मी प्रत्यक्ष वार केला नाही. पण हो, मीही गुन्ह्यात सहभागी आहे. केस न्यायालयात गेली. वकिलांनी मुद्दा मांडला, हा खून पूर्वनियोजित आहे. प्रियकर प्रेयसीने मिळून योजना आखली. त्यामुळे कठोर शिक्षा हवी. राधा न्यायालयात अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उभी राहिली. मला माझा नवरा गेला याचं दुःख आहे, पण त्याहून मोठं दुःख म्हणजे माझ्या पोटच्या लेकरानेच असं केलं. शेवटी न्यायालयाने निकाल दिला. विकासला जन्मठेप, अनिताला 10 वर्षांची शिक्षा गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे. गावभर चर्चा रंगली. प्रेमासाठी मुलीने एवढं भयंकर पाऊल उचललं. पालकांचा सन्मान न करणं म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करणं. शाळेत, कॉलेजात या प्रकरणावर चर्चेची वादळं उठली. तरुणाईला धक्का बसला. खरंच प्रेम असंही अंध करू शकतं का? राधा एकटी झाली. तिनं न्यायालयात शेवटी सांगितलं, माझा नवरा गेला, मुलगी तुरुंगात गेली. मी काय जिंकलं? काहीच नाही. पण इतकंच सांगते, प्रेमासाठी कधीच हिंसेचा मार्ग स्वीकारू नका. वडील कडक असतील, आई समजावेल, पण जीव घेऊन काहीही साध्य होत नाही. ही घटना एक धडा ठरते. प्रेम आयुष्य उजळवू शकतं, पण हट्ट आणि अतिरेकी निर्णय सर्व नातं उद्ध्वस्त करतात. पालकांशी संवाद हा उपाय असतो, खून किंवा हिंसा नाही. समाजात अशा घटनांनी एकच शिकवण मिळते, राग, हट्टीपणा आणि दबावामुळे घेतलेले निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरतात. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.